दरम्यान महायुती सरकारच्या वर्षपूर्तीवरती नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। 2029चा महाराष्ट्र, 2035चा महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्र असं विकासाचं व्हिजन आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केलं आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी विकसित महाराष्ट्राचं जे व्हिजन तयार केलं आहे त्यामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून मुंबईपर्यंत सर्व घटकावर, सर्व समाजांना, सर्व घटकांना आणि सर्व दुर्लक्षित विषयांना माननीय देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने लक्ष टाकलं। महाराष्ट्राला येणाऱ्या 2029 पर्यंत आपल्याला अधिक गतिमान करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांनी जे योजलं आहे की महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला एक नंबर करायचा आहे आणि त्यासाठी ते सातत्याने दिवसाचा रात्र करतायत। 24 तासांपैकी 18 तास जवळजवळ ते महाराष्ट्रातील जनतेसाठी देण्याचा सातत्याने प्रयत्न करतायत। नाही, मी सध्याच्या परिस्थितीमध्ये बघा 1 वर्ष झालेलं आहे, मी आता फक्त 5 मार्कापर्यंत आलेलो आहे। कागदावर अनेक काही योजना आहेत, म्हणजे मी जसं सांगितलं एसटी महामंडळ आणि आम्ही आता छावा ॲप करतोय, म्हणजे त्यातून उत्पन्न वाढेल। आम्ही आमचे जे बस डेपो आहे ते पीपीपी तत्वावर करतोय, त्यामुळे बस डेपोचे बस पोर्ट होतील। आम्ही अनेक स्वच्छतेची निविदा प्रक्रिया राबवलेली आहे, सगळ्या बसेसपासून सगळे एसटी स्टँड आम्ही स्वच्छ करण्याचा विचार करतोय आणि ते होणार आहे, त्याला वेळ लागणार आहे। म्हणजे आम्ही पुढे जातोय। जर तुम्ही पुढल्या वर्षी मला हा प्रश्न विचारला तर मी 100% सांगेल की मला 9 मार्क तुम्ही द्यायला पाहिजे। पायाभूत सुविधापासून, शेतकऱ्यांपासून, मच्छीमारांपासून, बंदरसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास करणं, धोरणात्मक आणि ऐतिहासिक निर्णय करून दाखवणं, ह्या पद्धतीचं पहिलं 1 वर्ष आमचं गेलेलं आहे। पहिल्या 1 वर्षामध्ये आम्ही 5 वर्षाची चाहूल किंवा तुम्ही ट्रेलर ज्याला म्हणता, आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही काय करणार आहे त्यासाठी जे पाय मजबूत करायची जे बाब असते त्या दृष्टिकोनातून आम्ही धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी 100 दिवसाचा कार्यक्रम आणला, तो यशस्वी प्रत्येक विभागाने केला। त्यानंतर 150 दिवसाचा कार्यक्रम सुद्धा आता यशस्वीरित्या महाराष्ट्रामध्ये पार पडत आहोत आणि ज्यामध्ये आपण प्रामुख्याने शेतकरी, तरुण, महिला ह्या सगळ्यांना आपण प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि या राज्याच्या प्रत्येक घटकाला समाधान देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्वच जण काम करत आहेत। लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपये द्यायचे होते, ते आता वर्ष पूर्ण झालं। आमचा जाहीरनामा 5 वर्षाचा आहे। निश्चितपणाने 2100 रुपये आम्ही देण्याचं लाडक्या बहिणीचं वचन पूर्ण आम्ही करू योग्य वेळेला। आणि कर्जमाफीसुद्धा त्यासाठी आता ज्यावेळा बच्चू कडूंनी उपोषण केलं होतं आणि आम्ही वारंवार मुख्यमंत्री महोदय सांगत होते की योग्य वेळा आम्ही कर्जमाफी करणार आहोत। यासाठी आता प्रवीण परदेशी माजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे आणि ही कर्जमाफी तर आम्ही करणारच आहोत। सरकारने जी मागच्या काळामध्ये कामं सुरू केली होती, विकास कामं, ती बऱ्यापैकी त्याच पद्धतीने सुरू आहेत आणि नवीनसुद्धा प्रकल्प या ठिकाणी दिसत आहेत। आणि आपण आज पाहिलं असेल की वेगळ्या वेगळ्या योजना ज्याच्यामध्ये जे अपूर्ण प्रकल्प होते, सिंचनाचे असतील किंवा पाण्याच्या पिण्याच्या योजनेचे असतील, रस्त्यांचे असतील, येणारे उद्योगधंदे येण्याकरता जो प्रयत्न सरकारने केलेला आहे, तर आपल्याला माहिती आहे की वर्षपूर्तीमध्ये जेवढे आश्वासनं सरकारने दिली होती त्याच्यापैकी बरीच आश्वासनं ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी 10 पैकी माझ्या याला 7 मार्क देईन। दरम्यान सरकारच्या या वर्षपूर्ती संदर्भात विजय वडेट्टीवार आणि अरविंद सावंत यांच्याही प्रतिक्रिया आल्यात, त्याही पाहूया। मला एकूणच वाटते की सरकार वर्षभर म्हणजे वर्षभराची ही उपलब्धी सरकारच्या नाकर्तेपणाची उपलब्धी आहे, सरकारच्या अपयशाची उपलब्धी आहे, सरकारच्या दरवर्षी होणाऱ्या 1000 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची उपलब्धी आहे, महिलावरील आणि मुलीवरील वाढत्या अत्याचारांची उपलब्धी आहे, महिला बालकल्याण आणि शिक्षण विभागाला जो निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवला जातो, जे खाऊ शकत नाही अशी सगळीकडे ओरड आहे, त्याची उपलब्धी आहे। वर्षभर आम्ही कसे भांडलो, कसे एकमेकाचे पाय ओढले, कसे खेकड्यासारखे वागलो, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं कोणतं काम तुम्ही केलं एवढंच दाखवा फक्त। लाचार महाराष्ट्र धर्म गुंडाळून ठेवला, तो खुंटीला लावला
आणि रोज दिल्ली शिवरामपुढे गुडघे टेकत आलो. दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा म्हणणारं महाराष्ट्र कुठं, आणि दिल्लीपुढे हे गुडघे टेकितो महाराष्ट्र माझा असं म्हणणारे सरकारचा. भाजपच्या मुंबईतल्या कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी खळबळजनक वक्तव्य केलंय. देवेंद्र फडणवीस फक्त भाजपच नाही तर इतर पक्षही